मित्रांनो, माझं नाव आहे माधव चव्हाण आणि आपल्याला आज बघायचं आहे बघा मित्रांनो, जे 11च्या NCERT मधला जो आपला पहिला चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड, याचा आपल्याला क्विक रिव्हिजन करायचं आहे बघा मित्रांनो. म्हणजे जे समजा आपली जी एक्झाम आहे बघा मित्रांनो, NCERTची जी नीटची एक्झाम आहे त्याच्यामधली जी आपली जे समजा बायोलॉजीवरती जे 90 क्वेश्चन विचारले जाते त्याच्यामधून जवळपास 80 to 85 म्हणजे जवळपास 80 to 85 क्वेश्चन हे ॲज इट इज NCERT मधून विचारले जाते बघा मित्रांनो. त्यामुळे NCERTला आपल्याला जास्त वेटेज देणं खूप इम्पॉर्टंट आहे मग मित्रांनो. तुम्ही कोणतं पण मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन उचलून घेऊन बघा आणि NCERT घेऊन बघा मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हा NCERT मधलाच आलेला दिसेल. ॲज इट इज ते पण लाईन टू लाईन आलेलं दिसेल बघा मित्रांनो. त्यामुळे आपल्याला NCERT पक्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला 600+ जर स्कोअर घ्यायचा असेल नीटमध्ये तर तुमचे सगळ्यात आधी म्हणजे समजा NCERT पक्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो. आणि समजा तुम्हाला जर चांगला स्कोअर करायचा असेल तर तुम्हाला जवळपास समजा 10 वेळेस तरी, कमीत कमी मिनिमम 10 वेळेस तरी NCERT हे पूर्ण लाईन टू लाईन वाचून आणि समजून घ्यावे लागेल बघा मित्रांनो. आता सपोज आता पेपर जवळ आलेला आहे, त्यामुळे सगळ्या मुलांना वाटतं की यार कमी वेळेमध्ये आपण कसं समजा करू शकतो म्हणून. तर तुम्ही एकदम चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आला आहे बघा मित्रांनो. तुम्हाला मी जवळपास 1 तास वेळाच्या मध्ये तुम्हाला पूर्ण एक चॅप्टर हा क्लिअर करून दाखवेल बघा मित्रांनो. NCERT इथे मी तुम्हाला 2 पेनमध्ये हायलाईट केलेलं आहे बघा मित्रांनो. जे ग्रीन कलरमध्ये हायलाईट केलेलं आहे ते समजा आतापर्यंत विचारलेले जे क्वेश्चन आहे त्यांना मी ग्रीन कलरमध्ये हायलाईट केलेलं आहे. आणि जे येलो कलरमध्ये हायलाईट केलेलं आहे ते त्याची समजा पॉसिबिलिटी आहे विचारण्यात येण्याची, तर त्यांना मी येलो कलरमध्ये हायलाईट केलं आहे बघा मित्रांनो. तर सगळ्यात आधी तुम्ही काय करा, NCERT सोबत घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला समजा हायलाईट करता येईल, ते पॉईंट नोट करता येईल बघा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला समजा ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट वेळेस रिव्हिजन देताना तुम्हाला खूप सोपं जाईल. तर मित्रांनो बघूया आपण आज पहिला जो युनिट आहे आपला, युनिट पहिला जो चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड, आपल्याला हा बघायचा आहे बघा मित्रांनो, द लिव्हिंग वर्ल्ड. तर आपण बघूया हे जे समजा पहिला पॅराग्राफ दिलेला आहे इथे, तर हे म्हणजे एक इन्फॉर्मेटिव्ह आहे, म्हणजे नो डाऊट हा खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे जर तसा विचार केला तर. बट नीटच्या हिशोबाने जर विचार केला तर याच्यामधून काही क्वेश्चन वगैरे विचारले जात नाही बघा मित्रांनो. सो आपण याला स्किप करूया. पुढे दिलेला आहे बघा मित्रांनो, नेक्स्ट पेजवरती एक सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे बघा मित्रांनो. हे सायंटिस्ट, आता कोणता पण युनिट जर स्टार्ट होत असेल तर सुरुवातीला तुम्हाला कोणत्या तरी सायंटिस्ट त्याचा फोटो दिसणारच आहे बघा मित्रांनो. हा खूप ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे बघा अर्न्स्ट मायर, असं त्यांचं काहीतरी नाव आहे. तर मित्रांनो याच्यामधले 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहे. पहिले काय दिलेलं आहे, द डार्विन ऑफ द 20th century. तर मित्रांनो यांना डार्विन ऑफ 20th century असं म्हटलं आहे. म्हणजे तेवढं ते समजा तसे ते आहे बघा मित्रांनो, ते म्हणजे ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहे. आणि दुसरी काय लाईन लक्षात ठेवायची आहे, ही ऑल्सो पॉइंटेड द करंटली ॲक्सेप्टेड डिफरन्स ऑफ द बायोलॉजिकल स्पेसिस. तर मित्रांनो याने जी बायोलॉजिकल स्पेसिस आहे त्यांचं डिफरन्शिएशन केलेलं आहे बघा मित्रांनो. तर या 2 लाईन याच्यामधून लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा मित्रांनो. आपण बघूया पुढे आपला जो चॅप्टर इथे स्टार्ट होत आहे द लिव्हिंग वर्ल्ड. तर मित्रांनो हा जो पहिला पॅराग्राफ आहे याच्यामधून तर काही क्वेश्चन वगैरे बनत नाही, तर आपण त्याला स्किपच करून घ्या, म्हणजे आपला वेळ वाचेल बघा मित्रांनो. तो पुढचा पॉईंट आहे बघा मित्रांनो, व्हॉट इज लिव्हिंग. तर याच्यामध्ये एक क्वेश्चन बनू शकतो बघा मित्रांनो. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जे मी समजा येलो कलरमध्ये हायलाईट केलेलं आहे, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ काय दिलेलं आहे, इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल आर ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ. तर मित्रांनो व्हॉट इज लिव्हिंग म्हणजे काय, सगळ्यात इम्पॉर्टंट लिव्हिंग आपण कशाला बोलतो. समजा जे समजा याच्यामध्ये 2 कंडिशन दिलेले आहे, जे समजा ज्याचा मास वाढतो, ज्याचं वेट वाढतो आणि ज्याचे समजा नंबर वाढते, ते 1 पासून 2, 2 पासून 4 असे होतो, त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकतो बघा मित्रांनो. तर याच्यामध्ये एक क्वेश्चन बनू शकतो, तर त्याचे काय लिव्हिंगचे समजा 2 पॉईंट असे विचारले जाऊ शकते की यार कोणती कंडिशन आहे, कोणत्या समजा अशी कॅरेक्टरिस्टिक आहे समजा लिव्हिंगचे. तर त्याच्यामध्ये काय म्हणता येईल, एक मास आणि इन्क्रीज ऑफ नंबर, असं तर समजा 2 पॉईंट त्याच्यावरती समजा क्वेश्चन बनू शकतो बघा मित्रांनो. आपण पुढे बघूया, आपण हायलाईट केलेलेच पॉईंट बघूया कारण ते इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो. जो त्याच्यामध्ये समजा पुढचा पॉईंट केलेला आहे, इन मेजॉरिटी ऑफ हायर ॲनिमल अँड प्लांट ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर मॅच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट. तर मित्रांनो बघूया, जे समजा मेजॉरिटी ऑफ ॲनिमल आहे त्याच्यामध्ये सगळ्याची समजा की ग्रोथ होण्याची जी समजा सिच्युएशन आहे ती खूप वेगवेगळी आहे, डिफरंट आहे, एकमेकांपासून खूप डिफरंट आहे बघा मित्रांनो. कारण कोणीच सारखं समजा जे प्लांट आहे ते समजा शेवटपर्यंत ग्रोथ होत असते आणि जे ॲनिमल आहे ती स्पेसिफिक वेळेपर्यंतच ग्रोथ होत असतो बघा मित्रांनो. पुढचं काय दिलेलं आहे, माउंटेशन वेल्डर अँड साऊंड माउंट्स डू ग्रो. तर मित्रांनो आपण लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे.
पुढचा जो पॉईंट आहे बघा मित्रांनो तो रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन हा खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे बघा मित्रांनो. तसं सगळेच कॅरेक्टरिस्टिक इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यामधून रिप्रोडक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, रिप्रोडक्शन कसं होत असतो. सगळ्यात समजा जे ॲनिमल आहे ते सगळे, पहिली गोष्ट म्हणजे रिप्रोडक्शन ही दोन पार्टमध्ये डिवाइड होत असते. एक म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मित्रांनो. जर जे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे कसं, त्याच्यामध्ये समजा दोन ॲनिमल्स समजा दोन त्याच्यामध्ये पेसेस समजा इन्व्हॉल्व असतील बघा मित्रांनो, म्हणजे त्यांना आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणत असतो. ज्याच्यामध्ये समजा एक मेल आणि फिमेल हे दोन कॅरेक्टर इन्व्हॉल्व असतील, त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणत असतो बघा मित्रांनो. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे समजा जे म्हणजे समजा सेक्शुअल ॲक्टिव्हिटी काही करायची गरज पडत नाही. लाईक समजा युनिसेलर ॲनिमल आहे बघा मित्रांनो, त्यांच्यामध्ये सहसा म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतो बघा मित्रांनो. इथे काही दिलेलं आहे, फंजाय मल्टिप्लाय अँड स्पर्म इझिली ड्यू टू मिलियन्स ऑफ असेक्शुअल स्पोर. तर मित्रांनो जे फंजाय आहे ते एकमेकापासून डिवाइड होत असते बघा मित्रांनो. म्हणजे जे समजा ॲनिमल आहे ते वेगवेगळ्या प्रकारे समजा रिप्रोडक्शन करत असते. त्याच्यामधलं समजा ईस्ट अँड हायड्रा वी ऑब्झर्व बडिंग, तर बडिंगद्वारे हे जे ईस्ट आणि हायड्रा यांचं रिप्रोडक्शन होत असतं बघा मित्रांनो. पुढे काय दिलेले आहे, द फंजाय, द फिलामेंट्रिस अल्गी, द प्रोटोजमा, मॉसेस ऑल इझिली मल्टिप्लाय बाय द फ्रॅगमेंटेशन. तर मित्रांनो हे जे इझिली फ्रॅगमेंटेशनद्वारे मल्टिप्लाय होत असते बघा मित्रांनो. पुढे काय दिलं आहे, युनिसेलर ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, युनिसेलर अल्गी अँड अमोबा रिप्रोडक्शन इज सॅनोमियस विथ ग्रोथ. तर मित्रांनो हे जे समजा ॲमोबा वगैरे आहे, तुम्हाला समजणार पण नाही की त्यांचं रिप्रोडक्शन होत आहे म्हणून, कारण आपल्याला ते काही समजतच नाही. ते एकमेकांपासून डिवाइड व्हायला लागते. आपण त्याला म्हणू शकत नाही की त्यांचं रिप्रोडक्शन होत आहे म्हणून, बट ते रिप्रोडक्शन होत असतं बघा मित्रांनो. पुढचा जो येलो कलरमध्ये हायलाइट केलेला आहे पॉईंट, ते काय दिलं आहे, मेनी ऑर्गॅनिझम विच डू नॉट रिप्रोड्यूस म्युल्स. याच्यामध्ये समजा खूप सारे असे ऑर्गॅनिझम आहे बघा मित्रांनो, जे तर समजा रिप्रोडक्शन करू शकते, पण तरी पण त्याला आपण समजा जे समजा असे खूप सारे असे समजा जे असे ॲनिमल आहेत बघा मित्रांनो, जे समजा लिव्हिंग तर आहे, बट तरी पण रिप्रोडक्शन करू शकत नाही. त्याच्यामध्ये समजा जे काही एक्झाम्पल आहे, एक म्हणजे म्युल्स आहे, स्टेराईल आहे, वर्क आहे, बिस आहे आणि अनफर्टाईल ह्युमन कपल. तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, खूप सारे असे जे कपल आहेत बघा मित्रांनो, ज्यांना समजा मुलं बाळ वगैरे होत नाही. ते तर लिव्हिंग आहे, बट त्यांना मुलं बाळ वगैरे होत नाही. तर ते समजा त्यांची जे समजा एक प्रकारचे समजा ते रोग आहे बघा मित्रांनो, त्याच्यामुळे ते होत नसेल बघा मित्रांनो. तर बघूया आपण पुढचा पॉईंट काय दिलेला आहे, अनदर क्लासिफिकेशन ऑफ लाईक मेटाबॉलिझम. तर मित्रांनो त्याच्यामध्ये एक पुढचा पॉईंट हायलाइट करून दिलेला आहे बघा मित्रांनो. काय दिलेला आहे, द सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन ऑकर बाय द मेटाबॉलिझम. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा मित्रांनो, लक्षात ठेवा. काय दिलेलं आहे, द सम टोटल ऑल केमिकल रिॲक्शन ऑकरिंग ऑन आवर बॉडी टू मेटाबॉलिझम. तर मित्रांनो जेवढे पण ॲनिमल आहे या पृथ्वीवरती, जेवढे पण समजा लिव्हिंग वर्ल्ड आहे, समजा जे ॲनिमल आहे त्याच्यामध्ये ही ॲक्टिव्हिटी होणारच आहे. कारण जे लिव्हिंग आहे त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम होणारच आहे बघा मित्रांनो. तर ते फक्त नॉन लिव्हिंगमध्येच होत नाही. त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघूया, ॲन आयसोलेटेड मेटाबॉलिझम रिॲक्शन आउटसाइड द बॉडी ऑफ ॲन ऑर्गॅनिझम रिफॉर्म इन टेस्ट ट्यूब नेदर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. तर मित्रांनो जे समजा आउटसाइड ऑफ बॉडी म्हणजे समजा एखाद्या लॅबमध्ये वगैरे समजा जर हे जे मेटाबॉलिझम जी ॲक्टिव्हिटी होत असेल, तर त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकत नाही बघा मित्रांनो. तर त्याच्यामध्ये जो पुढचा पॉईंट आहे काय दिला आहे, hence while the metabolism is defining their further or living organism without expression isolated metabolism reaction in vitro नॉट लिव्हिंग थिंग्स बट द शुअरली लिव्हिंग रिॲक्शन. तर मित्रांनो जर व्हिट्रोमध्ये रिप्रोडक्शन आपण जे समजा करत असते, जे समजा टेस्ट ट्यूब वगैरे तयार होत असते बघा मित्रांनो, ते एक तर आपण त्याला नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग्स पण म्हणू शकत नाही. बट जे रिॲक्शन आहे ते जसं समजा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये होत असतो तसंच तो रिॲक्शन असतो. तर त्यामुळे आपण त्याला रिॲक्शन म्हणजे समजा लिव्हिंग वर्ल्ड असं म्हणू शकतो बघा मित्रांनो. ते लिव्हिंग आहे असं त्याला आपण लिव्हिंग रिॲक्शन म्हणू शकतो. तर बघूया आपण पुढचा पॉईंट काय दिलेला आहे बघा मित्रांनो, हे द सेल्युलर ऑर्गॅनिझम ऑफ द बॉडी ऑफ द डिफायनिंग फर्दर ऑफ लाईफ स्पॅन. जे लाईफ फॉर्मचं आहे बघा मित्रांनो, सेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये लाईफ फॉर्ममध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे ते बघूया बघा मित्रांनो. काय दिलं आहे, द मोस्ट ऑब्वियस ऑफ द टेक्निकली कॉम्प्लिकेटेड फर्दर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम in this ability to sense their the surrounding environment and रिस्पॉन्स टू दिस इन्व्हायरमेंटल स्टिम्युली. तर मित्रांनो जेवढे पण लिव्हिंग आपल्या आजूबाजूला जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे बघा मित्रांनो, ते काय करत जे आपल्या आजूबाजूचं इन्व्हायरमेंट आहे त्याला रिस्पॉन्स करत आहे बघा मित्रांनो. कारण जे समजा लिव्हिंग थिंग्स आहे, जे सजीव आहे, ते ऑब्व्हियसली जे आपलं इन्व्हायरमेंट आहे त्याला रिस्पॉन्स करणारच आहे बघा मित्रांनो. पुढचा जो पॉईंट इम्पॉर्टंट दिलेला आहे ते काय दिलेला आहे, प्लांट रिस्पॉन्स टू एक्सटर्नल फॅक्टर लाईक द लाईट, वॉटर, टेम्परेचर, अदर ऑर्गॅनिझम
काय दिलेलं आहे, पॉलिंटेड ETC ऑल ऑर्गॅनिझम फ्रॉम द प्रोकॅरियोट टू द मोस्ट कॉम्प्लेक्स युकॅरियोट. तर मित्रांनो हे जे ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामधले जे प्लांट आहे ते पण समजा रिॲक्शन देत असते बघा मित्रांनो, ते पण समजा रिस्पॉन्स देत असते ते, बट ते कसं म्हणजे एक लाईटला, वॉटरला, टेम्परेचरला. सपोज आता लाईट जर समजा इकडून येत असेल तर ते ऑब्व्हियसली लाईटकडेच जाणार, आणि जिकडून समजा पाणी येत असेल त्याच्यामुळं तिकडेच जाणार. तर ते समजा प्रत्येक जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते समजा रिस्पॉन्स करत असते आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला. तर पुढचा पॉईंट काय दिला आहे बघा मित्रांनो, फोटो पिरियड अफेक्ट काय दिलं आहे, सॉरी फोटो पिरियड अफेक्ट रिप्रोडक्शन इन सीजनल ब्रीदिंग बोथ प्लांट अँड ॲनिमल. हे जे समजा इफेक्ट आहे बघा मित्रांनो, जो फोटो पिरियड अफेक्ट आहे ते रिप्रोडक्शन तो सीजनल ब्रीथ आहे बघा मित्रांनो, सीजनलद्वारे चेंज होत असतो. त्याच्यामध्ये प्लांटमध्ये वेगळा आहे आणि ॲनिमलमध्ये वेगळा आहे बघा मित्रांनो. तर त्याच्यामधला जो पहिला पुढचा पॉईंट दिला आहे, ह्युमन बिईंग काय दिलं आहे, ह्युमन बिईंग इज द ओनली ऑर्गॅनिझम हु इज द वेअर हिमसेल्फ हॅज द सेल्फ कॉन्शियसनेस. तर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा मित्रांनो, जेवढे पण सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ऑब्व्हियसली सगळ्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आहे, जी कॉन्शियसनेस सगळ्यामध्ये आहे, बट सगळ्यात जास्त जी सेल्फ कॉन्शियसनेस आहे ते म्हणजे आपल्या ह्युमनमध्ये आहे बघा मित्रांनो. याच्या पृथ्वीवरती सगळ्यात जर समजा बुद्धिमान प्राणी कोणाला म्हणत असेल तर ते आपल्याला म्हणत असते बघा मित्रांनो, ह्युमनला. लक्षात ठेवा सगळ्यात काय सेल्फ कॉन्शियसनेस, आपण ह्युमन बिईंग फक्त ओनली वन ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये सेल्फ कॉन्शियसनेस सगळ्यात जास्त हाय, एकदम म्हणजे समजा हाय लेवलवरती आहे बघा मित्रांनो. म्हणून जे समजा या पृथ्वीवरती सगळ्यात जे समजा बुद्धिमान प्राणी आपण याला म्हणत असतो बघा मित्रांनो, कशाला, ह्युमन थिंग्स म्हणजे समजा ह्युमनला म्हणत असतो. पुढचा पॉईंट काय दिलेला आहे बघा मित्रांनो, तो एक जे समजा कोमा, एक प्रकारची जी समजा एक प्रकारची जी समजा बिमारी आहे, कोमामध्ये जात असते म्हणतात लोक, तर त्याला आपण लिव्हिंग थिंग्स म्हणू शकतो या नाही म्हणू शकत. तर मित्रांनो त्याला आपण लिव्हिंग थिंग्स म्हणू शकतो, त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकतो, कारण ते जे मेडिसिन आहे त्याला रिॲक्शन देत असते बघा मित्रांनो. काही जरी म्हणलं तर त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकतो, कारण ते जे मेडिसिन वगैरे घेणार आहे त्याला रिस्पॉन्स करत असते, म्हणून त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकतो. तर मित्रांनो हे जे समजा पॉईंट आहे याच्यामध्ये समजा बायोलॉजी डायग्राम म्हणजे सॉरी बायोलॉजीची व्याख्या दिलेली आहे बघा मित्रांनो. तर हे जर म्हणायला वाचायला आणि ठीक आहे, बट याच्यामधून काही क्वेश्चन वगैरे बनत नाही, तर आपण स्किप करूया आणि पुढे बघूया. पुढे काय दिलेलं आहे बघा मित्रांनो, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जो आपला इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे तो काय दिलेला आहे, द नंबर ऑफ स्पीसीज दॅट आर नॉन डिस्क्राईब रेंज बिटवीन 1.7 to 1 मिलियन. तर मित्रांनो जे डिस्क्राईब स्पीसीज आतापर्यंत जे डिस्क्राईब स्पीसीज झालेले आहे ते 1.7 to 1.8 म्हणजे जवळपास 17 ते 18 लाख जवळपास मिलियन, जवळपास बघा 17 ते 18 लाख अशी स्पीसीज पृथ्वीवरती डिस्क्राईब झालेले आहे बघा मित्रांनो. तर याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो, काय म्हणू शकतो, तर डिस्क्राईब स्पीसीज समजा किती आहे म्हणून, तर 1.7 to 1.8 मिलियन असे स्पीसीज आहे बघा मित्रांनो. पुढचा पॉईंट काय दिला आहे इथे बघा, फॉर द प्लांट सायंटिफिक नेम आर द बेस्ड ऑन ग्रीन प्रिन्सिपल अँड सर्टेन वेज आर प्रोव्हाइडेड. तर मित्रांनो काय झालं, तर हे सगळं काही चाललं होतं सुरळीत, बट सगळ्यात मध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय होतं, सपोज आता जशी समजा गाव बदललं, जसं समजा म्हणतात की गाव बदलले की भाषा बदलते, तसंच काय होतं आहे बघा मित्रांनो, जे समजा एखाद्या ॲनिमल आहे ते इथे त्याला वेगळंच म्हणत आहे आणि दुसरीकडे त्याला वेगळंच म्हणत आहे, म्हणजे या गावामध्ये वेगळंच म्हणते, दुसऱ्या गावामध्ये वेगळंच म्हणते, तिसऱ्या गावामध्ये त्याचं नाव वेगळंच होतं म्हणते. तर याच्यामुळे एक कन्फ्युजन होतं बघा मित्रांनो. त्यामुळे एक समजा सायंटिस्ट समजा सगळ्या सायंटिस्टनी मिळून एक विचार केला की यार आपण असं काहीतरी बनवू ज्यामुळे समजा एक फिक्स नाव असं काहीतरी करून टाकू बघा मित्रांनो. म्हणजे समजा प्रत्येक ॲनिमलचं प्रत्येक स्पेसिसचं त्याच्यानंतर समजा एक फिक्स नाव केलं गेलं आणि त्याच्यामध्ये समजा तो 2 बुक बनवले गेले बघा मित्रांनो. त्याच्यामधला जो पहिला बुक आहे तो म्हणजे इंटरनॅशनल कोड बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. जे नॉमेनक्लेचर आहे बघा मित्रांनो त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केल्या गेले आणि त्याच्यासाठी 2 बुक बनवले गेले आणि प्रत्येक स्पीशीचा समजा एक सायंटिफिकली नेम दिला गेला बघा मित्रांनो. म्हणजे तो फिक्स असेल, जरी सपोज आपण त्याला इथे वेगळं म्हणत असेल दुसऱ्या गावामध्ये वेगळं म्हणत असेल तरी पण समजा एक इंटरनॅशनल लेवलवरती त्याचं नाव फक्त एकच म्हणजे परमनंट असेल बघा मित्रांनो. त्याला आपण सायंटिफिकली नॉमेनक्लेचर असं म्हणत असतो बघा मित्रांनो. जर ते बुक बघा मित्रांनो ICBN आणि दुसरा जो ICZN बघा आहे बघा म्हणजे इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर म्हणजे ICBN आणि दुसरं इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर म्हणजे ICZN. तर याला 2 पार्टमध्ये डिवाइड केला बघा मित्रांनो. जे बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर आणि दुसरा झुलॉजिकल नॉमेनक्लेचर असे 2 पार्टमध्ये डिवाइड केला गेला बघा मित्रांनो. लक्षात ठेवा त्याचे जे 2 बुक आहे एक ICBN आहे दुसरा ICZN आहे बघा मित्रांनो. पुढचा पॉईंट बघूया आपण काय दिलेला आहे. इच नेम हॅज 2 कंपोनंट्स, द जेनेटिक नेम and the specific epithelial. This system providing and the name of the 2 component is called the binomial nomenclature.
काय दिलेलं आहे बघा मित्रांनो, हे जे नॉमनक्लेचर आहे ते दोन पार्टमध्ये आहे बघा मित्रांनो. एक म्हणजे जीनस आणि दुसरं म्हणजे स्पेसिस. म्हणजे एक जी समजा जीनस असणार, जो पहिला नाव आहे तो जीनस असणार आणि दुसरी जी असेल दुसरं नाव असेल म्हणजे स्पेसिस असेल बघा मित्र. आता कोणताही समजा एक लिव्हिंग थिंग आहे त्याचं एक सायंटिफिकली जो नॉमनक्लेचर बनवलेला गेला आहे बघा मित्रांनो, ते समजा दोन नाव आहे. एक म्हणजे समजा जो समजा असेल तो जीनसचा असेल आणि दुसरा जो स्पेसिसचा असेल बघा मित्रांनो. तर याला कार्ल लिनॅयसनी हे जे सांगितलं आहे ते कार्ल लिनॅयस यांनी या सायंटिस्टनी सांगितलं आहे बघा मित्रांनो. तर लक्षात ठेवा, हे पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे. पुढे बघूया काय दिलं आहे, प्रोव्हाइडिंग द सायंटिफिक इन नेम बेटर द सायंटिफिक नोम द मँगो इन रिटर्न ॲज अ मँगीफेरा इंडिका. एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा मित्रांनो, जे सायंटिफिकली नेम बनवलं आहे तर त्याच्यामध्ये मँगोचं सायंटिफिकली नेम काय असेल तर त्याच्यामध्ये काय दिलं आहे, मँगीफेरा इंडिका. लक्षात ठेवा, हा एक्झाम्पल दिलेलं आहे बघा मित्रांनो. हे जे मँगीफेरा इंडिका मँगोचं नाव आहे ते सायंटिफिक नाव आहे बघा मित्रांनो. लेटेस्ट वाईज टू हॅव द बायनोमियल नेम इन दिस नेम द मँगीफेरा रिस्पॉन्स द जीनस. हा जो मँगीफेरा नाव आहे तो रिस्पॉन्स जीनस दाखवतो आणि जो इंडिका आहे बघा मित्रांनो जीनस, वाईल द इंडिका इज द पर्टिक्युलर स्पेसिस. म्हणजे समजा जी आता आंबे असणार तर वेगवेगळ्या जातीचे असते ना बघा मित्रांनो, तर त्याच्यामुळे जो मँगीफेरा आहे तो परमनंट नाव मँगोचं आहे, बट जी इंडिका आहे ती स्पेसिसचं नाव आहे बघा मित्रांनो. लक्षात ठेवा, जो पहिला नाव असेल तो समजा जीनस असेल आणि दुसरा जो नाव असेल तो इंडिका, जो दुसरा नाव असेल तो स्पेसिस असेल बघा मित्रांनो. याच्यामध्ये जे 4 पॉईंट दिलेले आहे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ॲज इट इज विचारले गेलेले आहे बघा मित्रांनो. प्रिव्हियस समजा जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरमध्ये हे ॲज इट इज विचारलेलं गेलेलं आहे बघा मित्रांनो. तर हे ॲज इट इज लक्षात ठेवा बघा मित्रांनो. जो पहिला पॉईंट दिलेला आहे काय दिलेला आहे, biological names are the generally in the Latin written in the italic. They are the listening or the derived from the Latin in response of their origin. तर मित्रांनो जे काही नॉमेनक्लेचर दिलेलं आहे ते लॅटिनमध्ये असणार आहे बघा मित्रांनो. आणि रिटर्न इटॅलिक जे नाव आहे तो असेल कशामध्ये, लॅटिनमध्ये जरी असला तर त्याला रिटर्न इटॅलिकमध्ये केलेलं आहे बघा मित्रांनो. म्हणजे इटॅलिक या भाषेमध्ये त्याला लिहिल्या जातं. दुसरा पॉईंट काय दिला आहे, द फर्स्ट वन इज अ बायोलॉजिकल नेम रिप्रेझेंट इन द जीनस. जो पहिला नाव आहे तुम्हाला सांगितलं, जो मँगीफेरा आहे तो जीनस रिप्रेझेंट करतो आणि जो इंडिका आहे तो स्पेसिस रिप्रेझेंट करतो बघा मित्रांनो. हे 4 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात द्या. काय दिलं आहे, द सेकंड कंपोनंट टू डिनोटेड द स्पेसिफिक एपिथेट. म्हणजे जो सेकंड नाव असेल तो स्पेसिस डिनोट करेल बघा मित्रांनो. पहिला जो नाव आहे तो जीनस समजा इंडिकेट करेल बघा मित्रांनो. पुढे काय दिलं आहे, बोथ द वर्ड इन द बायोलॉजिकल नेम वेन द हँडरायटिंग आर द सेपरेटली अंडरस्टँड और द प्रिंटेड इन द इटॅलिक. जरी सपोज आपण त्याला आपल्या भाषेमध्ये लिहिलं गेलं बघा मित्रांनो, तर त्याला प्रिंट करताना इटॅलिक भाषेमध्येच प्रिंट करत असते बघा मित्रांनो, लॅटिन ओरिजिन. तर मित्रांनो जो पुढचा पॉईंट दिलेला आहे, द फर्स्ट वर्ड डिनोटेड द जीनस स्टार्ट व्हाईल द कॅपिटल लेटर. लक्षात ठेवा, जो पहिला नाव आहे तो जीनस रिप्रेझेंट करेल आणि तो त्याचं जे समजा स्टार्टिंग आहे तो जो कॅपिटल असेल बघा मित्रांनो. इथे काय दिलं आहे, मँगीफेरा इंडिका, तो पहिला जो लेटर आहे तो कॅपिटल आहे बघा मित्रांनो. दुसरा काय दिला आहे, द कॅपिटल लेटर व्हाईल द स्पेसिफिक एपिथेट स्टार्ट विथ द स्मॉल लेटर. जी समजा स्पेसिस असेल ती इथे दिलेला आहे बघा मित्रांनो. जे इंडिका दिलेला आहे तो इथे स्मॉल लेटरने स्टार्ट झालेला आहे बघा मित्रांनो इंडिका. तर ते जे समजा ते काय रिप्रेझेंट करत असते, ते स्पेसिसला रिप्रेझेंट करत असते बघा मित्रांनो. एक्झाम्पल मँगीफेरा इंडिका. पुढे लिन दिलेलं आहे कारण ते कार्ल लिनॅयसनी ठरवलेलं गेलेलं आहे. हे जे नाव पूर्ण कार्ल लिनॅयसनी दिलेलं आहे बघा मित्रांनो, त्यामुळे लिन दिलेलं आहे. इज इंडिकेट द स्पेसिस वॉज फर्स्ट डिस्क्राईब बाय द लिनायस. हे जे समजा डिस्क्राईब फर्स्ट लिनॅयसनी केलं म्हणून इथे लिन लागलेलं आहे बघा मित्रांनो. पुढे बघूया क्लासिफिकेशन काय दिलेलं आहे. क्लासिफिकेशन इज द प्रोसेस बाय विच एनिथिंग इन ग्रुप्ड इन कन्व्हर्टेड कॅटेगरीज बेस्ड ऑन द सम इझिली ऑब्झर्वेशन कॅरेक्टर. तर मित्रांनो जे क्लासिफिकेशन आहे बघा मित्रांनो, ते कशावरती केलेले गेले आहे, जे क्लासिफिकेशन आहे ते त्या बेसवरती केलेलं आहे. ते समजा बिहेवियरल, एक समजा जे ॲनिमल आहे त्याचं बिहेवियर कसं आहे, जी ती कोणत्या कॅटेगरीमध्ये येईल बघा मित्रांनो, तसं ऑब्झर्वेशन करून त्याचं समजा कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे बघा मित्रांनो. त्याच्यामधला पहिला पॉईंट केलेला आहे टॅक्सा दिलेला आहे बघा मित्रांनो. काय टॅक्सा कॅन इंडिकेट कॅटेगरीज व्हेरी डिफरंट लेवल. हे जे टॅक्सा आहे बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये काही ॲनिमल येते बघा मित्रांनो, ते दिलेलं आहे राईस प्लांट ऑर्गॅनिझम्स अँड द टर्म देच कॅटेगरी टॅक्स आहे इन द मस्ट रिकॉर्ड प्लांट. तर मित्रांनो हे जे टॅक्स आहे ते इंडिकेट कॅटेगरीज द व्हेरी डिफरंट लेवल, याची म्हणजे खूप डिफरंट लेवलमध्ये इंडिकेट करत असतं बघा मित्रांनो. त्याच्यामध्ये डॉग येईल, कॅट येईल, खूप सारे असे प्राणी येईल बघा मित्रांनो. पुढचं काय दिलेलं आहे, टॅक्सोनॉमी एक्सटर्नल अँड इंटरनल स्ट्रक्चर अलॉंग विथ द स्ट्रक्चर ऑफ द सेल डेव्हलपमेंट. आधी काय करत होतं बघा मित्रांनो, सगळे जे डिव्हिजन समजा डिवाइड केलेलं आहे, जी कॅटेगरी करत आहे ते एक्सटर्नल आणि इंटरनल स्ट्रक्चरवरती त्याला समजा डिवाइड केला जात होता बघा मित्रांनो. पुढे काय दिलं आहे, प्रोसेस अँड इकोलॉजिकल इन्फॉर्मेशन ऑर्गॅनिझम आर इसेन्शियल अँड द फॉर्म द बेसिक मॉडर्न
taxonomical studies. Hence, the characteristic identification, classification and nomenclature in the presence they are the basic of taxonomy. तर काय दिलं आहे बघा मित्रांनो, आधी जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते 3 पार्टमध्ये डिवाइड केले जाते बघा मित्रांनो, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर. तर लक्षात ठेवा आपण पॉईंट बघा मित्रांनो. पुढे काय दिलं आहे, क्लासिफिकेशन वेअर बेस्ड ऑन द युजेस ऑफ द व्हराईज ऑर्गॅनिझम. तर मित्रांनो आधी काय करत असते, हे काही म्हणजे नवीन गोष्ट नाही आहे बघा मित्रांनो, कारण आधी पण लोक खूप समजा एकदम म्हणजे समजा ॲनिमलला खूप म्हणजे कॅटेगरीज वाईज डिवाइड करत होते बघा मित्रांनो. पुढे काय दिलं आहे, ह्युमन बिईंग वेअर द सिन्स लॉंग नॉट ओनली इंटरेस्टेड द नोईंग मोर अबाउट द डिफरंट काइंड ऑफ द ऑर्गॅनिझम अँड देअर द डायव्हर्सिटीज बट ऑल्सो देअर रिलेशनशिप अमंग देम. तर मित्रांनो याची समजा रिलेशनशिप आहे बघा मित्रांनो, ते सिस्टमॅटिक आहे बघा मित्रांनो. काय दिलं आहे, इज सिस्टमॅटिक. सिस्टमा काय दिलं आहे, सिस्टमा विच मीन्स द सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम. लिनायस यूज द सिस्टमा नेचर. तर मित्रांनो हे जे कार्ल लिनास आहे बघा मित्रांनो, त्यांनी जी समजा त्यांनी काय एक सिस्टम ऑफ नेचर यूज केलं आहे बघा मित्रांनो. काय दिलं आहे पुढचा, इंटू अकाउंट इन्व्हॉल्वमेंट रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम. ते समजा रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझमचं रिलेशनशिप दाखवते बघा मित्रांनो, कोणत्या कॅटेगरीमध्ये आता डिवाइड होईल म्हणून. तर ते लिनायसनी कोणतं सिस्टम यूज केलं आहे असं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो सिस्टम ऑफ नेचर असं प्रकारचं क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, विचारले गेलं क्वेश्चन आहे. तर तरी पण तो लक्षात ठेवा, कारण प्रिव्हियस क्वेश्चनवरती पण विचारले जाते क्वेश्चन. फक्त काय होत असते बघा मित्रांनो, फक्त तेच क्वेश्चन घुमून फिरून विचारले जाते, त्यामुळे आपण कन्फ्यूज होत असतो बघा मित्रांनो. जो आपला पुढचा पॉईंट आहे तो टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज. एक टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीजमध्ये डिवाइड केला जातो बघा मित्रांनो, प्रत्येक ॲनिमलला समजा टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलेला आहे. तर काय दिलं आहे बघा मित्रांनो, each category is referred as the unit of classification. Fact represent a range and the commonly term the taxon. तर मित्रांनो जो टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज आहे, इच कॅटेगरीज टुवर्ड द कन्सिडर्ड टॅक्सॉनॉमिक हेरिटन्सी. तर मित्रांनो हा पण लक्षात ठेवा, हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे. पुढचा पॉईंट काय दिला आहे, रिमेंबर ग्रुप द रिप्रेझेंटेड कॅटेगरीज फर्दर डिनोटेड द रँक. तर मित्रांनो ही जी कॅटेगरीज आहे ती रँक वाईज त्याला समजा डिवाइड केल्या जात आहे बघा मित्रांनो. जी स्पेसिस आहे ती रँक वाईज डिवाइड केली जाते. किंगडम, फायलम, डिव्हिजन टू प्लांट, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस. हे जे किंगडम फायलम हे जे समजा स्पेसिस आहे त्यांना 7 पार्टमध्ये डिवाइड केले जातात. 7 म्हणजे समजा त्याचे 7 पार्ट पडत असते बघा मित्रांनो. पहिला जो किंगडम आहे ते फायलम, दुसरा डिव्हिजन, त्याच्यानंतर क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. हे तुम्ही बघितलंच असेल बघा मित्रांनो. तर आपण पहिला पॉईंट बघूया काय दिलं आहे स्पेसिसमध्ये. काय दिलं आहे बघूया मित्रांनो स्पेसिसमध्ये. मँगीफेरा इंडिका, सॅलॅमनस आणि ट्युबरस पोटॅटो आणि फॅन्थरालिओ. तर मित्रांनो याच्यामध्ये काही समजा जे स्पेसिस आहे ते समजा कशामध्ये डिवाइड होत असते, याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेलं आहे बघा मित्रांनो. टॅक्सॉनॉमिकल स्टडीज कन्सिडर ग्रुप इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम विथ द फंडामेंटल सिमिलॅरिटीज ऑफ स्पेसिस. तर मित्रांनो जे ग्रुप आहे ते इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचं वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसिसवरती डिवाइड केले जाते बघा मित्रांनो. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेलं आहे, मँगीफेरा इंडिका, सोलॅनम, ट्युबेरस जो पोटॅटोचं नाव आहे बघा मित्रांनो. मँगीफेरा इंडिका मँगोचं नाव आहे, सोलॅनम ट्युबेरस जो पोटॅटोचं नाव आहे बघा मित्रांनो, आणि पॅन्थेरोलिओ लायनचं नाव आहे बघा मित्रांनो सायंटिफिक. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. पुढे काय दिलं आहे, इच जीनस मे हॅव और मोर दॅन वन स्पेसिस इफ इट रिप्रेझेंट डिफरंट ऑर्गॅनिझम. तर काय दिलं आहे बघा मित्रांनो, इच जीनस मे हॅव द और मोर दॅन स्पेसिस इफ इट रिप्रेझेंट डिफरंट ऑर्गॅनिझम. तर मित्रांनो जे समजा ही आहे जीनस आहे तो वेगवेगळ्या पेशींना रिप्रेझेंट करत असतो बघा मित्रांनो. काय दिलं आहे, सोलॅमिन include the species like the nigrum and काय दिलं आहे मेलंगना. ह्युमन being belong the species sapiens which is the group in the genus homo. The scientific name the human being is the होमो सॅपियन्स. तर मित्रांनो जे ह्युमन आहे आपला त्याच्यामधलं जो काय तो स्पेसिस कोणता आहे सॅपियन्स, आणि त्याचे जीनस कोणता आहे बघा मित्रांनो होमो. तर त्याचं सायंटिफिकली सायंटिफिक नेम काय होईल ह्युमनचा, होमो सॅपियन्स. लक्षात ठेवा बघा मित्रांनो. तर याचे अशा प्रकारे समजा सायंटिफिकली नेम ठेवला जातो. तो म्हणजे समजा जीनस आणि स्पेसिसवरती समजा डिपेंड असतो बघा मित्रांनो. तर जो जीनस आहे तो होमो आहे आणि जे स्पेसिस आहे ती सॅपियन्स आहे. तर याच्यावरून आपलं जे ह्युमनचं सायंटिफिकली नेम काय आहे, होमो सॅपियन्स. तर मित्रांनो जो दुसरा पॉईंट आहे तो दिलेला आहे जीनस. जीनस काय असतं ते बघूया मित्रांनो. जीनस कंपोज द ग्रुप रिलेटेड स्पेसिस विच हॅज द मोर कॅरेक्टर इन कॉमन कंपोजिशन स्पेसिस अदर जीनस. तर मित्रांनो जे जीनस आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं बघा मित्रांनो, त्याच्यावरतीच डिपेंड असते बघा मित्रांनो. काय दिलं आहे, द जीनस सॅलॅमोनम, लायन, पॅन्थेरा लिओ, लेफर्ड,
पी पॅन्थर द टायग्रिस पॅन्थरा टायग्रिस. तर मित्रांनो याच्यामध्ये काही सायंटिफिकली नेम दिला आहे ते पण लक्षात ठेवा, ते पण इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो. दिस जीनस डिफरंट फ्रॉम अनदर जीनस फेल्स विच इज इन्क्लुडेड कॅटेट. तर मित्रांनो हे पण जेवढे पण ॲनिमल आहे बघा मित्रांनो, सोलॅनम, लायन, पॅन्थरा लिओ, पुन्हा लेफर्ड, पॅन्थरा काय दिलं आहे पर्डस, त्याच्यानंतर टायग्रिस, पी टायग्रिस, हे जेवढे पण आहे बघा मित्रांनो ते समजा कॅटमध्ये काय या जिनस आहे बघा मित्रांनो. जेवढे पण ॲनिमल आहे ते सारे कॅट या जिनसमध्ये समजा येते बघा मित्रांनो. ते सगळे कॅटसारखे दिसते ना बघा मित्रांनो, त्यामुळे त्यांना आपण जिनस म्हणू शकतो. पुढचा जो पार्ट आहे ते फॅमिली आहे बघा मित्रांनो. बघूया आपण काय दिलं आहे. द नेक्स्ट कॅटेगरी फॅमिली हॅज ग्रुप रिलेटेड जीनस विथ द स्टील लेस नंबर ऑफ स्टिम्युलस कंपॅरेटिव्ह फूड द जीनस इन द स्पेसिस. काय दिलं आहे, फॅमिलीज आर कॅरेक्टराइज ऑन द बेसिक ऑफ बोथ व्हेजिटेटिव्ह अँड रिप्रेझेंटेटिव्ह फीचर ऑन द प्लांट स्पेसिस. तर मित्रांनो जे फॅमिली आहे तो दोन पार्टमध्ये डिवाइड केली जाते बघा मित्रांनो, एक व्हेजिटेटिव्ह आणि एक द रिप्रोडक्टिव्ह फीचर. याचे दोन पार्टावरती समजा डिवाइड केले जाते बघा मित्रांनो. काय दिलं आहे, प्लांट स्पेसिस. द पिटोनिया अँड द धतुरा, त्याच्यामध्ये 3 आहे बघा मित्रांनो, 3 डिफरंट जीनस. त्याच्यामध्ये अमंग प्लांट एक्झाम्पल देअर डिफरंट जीनस, एक द सॅलानॉम, दुसरा दिला आहे पेटोनिया आणि धतुरा, हे 3 एक्झाम्पल दिलेले आहे बघा मित्रांनो. प्लेस इन द फॅमिली सोलॅनन्सेस. इतर हे सोलॅनन्सेस या फॅमिलीमध्ये येते बघा मित्रांनो. एक सोलॅनम, दुसरं दिलं आहे पॅन्थेरा आणि धतुरा. तर मित्रांनो हे पण पॉईंट लक्षात ठेवा, हा पण विचारला जाऊ शकतो. बघूया पुढचा पॉईंट काय दिला आहे, ऑर्डर. 14 पॉईंट आहे बघा मित्रांनो आपल्याला. ऑर्डरमध्ये काय दिलं आहे, सोलॅनन्सेस आर इन्क्लुडेड इन द ऑर्डर फॉलिमेंथलिस मेनली बेस्ड ऑन द फ्लोरल कॅरेक्टर. द ॲनिमल ऑर्डर कार्निव्होरा इन्क्लुडेड फॅमिलीज लाईक द फेलियर ऑफ कंडिशन. तर मित्रांनो हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे, हा पण लक्षात ठेवा. पुढे दिलेला आहे क्लासमध्ये काय दिलेलं आहे, दिस कॅटेगरीज इन्क्लूड द रिलेटेड ऑर्डर फॉर द एक्झाम्पल ऑर्डर द प्रायमेटा comprising the monkey, gorilla and the gibber is the place in the class Mammalia along with the order Carnivora. तर मित्रांनो जेवढे पण ॲनिमल आहेत त्यांना असे 7 पार्टमध्ये डिवाइड केले जाते बघा मित्रांनो. इथे तुम्हाला दिसत असेल जे किंगडम वगैरे असे जे. तर काय दिलं आहे क्लासमध्ये, ऑर्डर प्रायमेटा, जी समजा आपल्या प्रायमेटा ऑर्गनमध्ये आहे त्याच्यामध्ये समजा ऑर्डरमध्ये कन्सिडर केले जाते बघा मित्रांनो. जे मंकी, गोरिला, जिब्बर प्लेसेस आहे बघा मित्रांनो, हे पूर्णमध्ये समजा ऑर्डर या कॉर्निव्होरामध्ये येते बघा मित्रांनो. पुढे दिलेला आहे फायलम. हा जो फायलम आहे बघा मित्रांनो ते प्लांट आणि ॲनिमल असे 2 प्रकारे 2 केसेसमध्ये डिवाइड होते बघा मित्रांनो. इन केस ऑफ प्लांट classes with the few similar characters as assigned to the highly categories called division. तर मित्रांनो याच्यामध्ये जे प्लांट आहे त्यांना आपण दुसऱ्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं जातं बघा. जे किंगडम आहे बघा, सगळ्यात जो पहिला पार्ट आहे तो किंगडम. याच्यामध्ये जो फायलम आहे बघा मित्रांनो, तो जो फायलम आहे त्याला आपण समजा तो ॲनिमलसाठी आहे आणि जो डिव्हिजन आहे बघा मित्रांनो तो प्लांटसाठी आहे. लक्षात ठेवा, फायलम ॲनिमलसाठी आणि जो डिव्हिजन आहे इज कॉल्ड डिव्हिजन. काय दिलं आहे तर इन केस प्लांटमध्ये त्याला डिव्हिजनमध्ये समजा कन्सिडर केलं जाते बघा मित्रांनो. तो पुढे दिला आहे किंगडम. किंगडममध्ये हाच पॉईंट इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो. द टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज फ्रॉम द स्पेसिस टू किंगडम हॅव बीन शोईंग द असेंडिंग ऑर्डर स्टार्टिंग विथ द स्पेसिस. फिगर इथे तुम्हाला फिगर दिलेला आहे बघा मित्रांनो. देज आर द ब्रॉड कॅटेगरीज, याला आपण ब्रॉड कॅटेगरीज म्हणत असतो बघा मित्रांनो. त्याच्यामध्ये हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे द टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज, याला आपण टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज असं म्हणत असतो बघा मित्रांनो. पुढे काय दिलेलं आहे बघूया. इथे तुम्हाला चार्ट दिलेला आहे बघा मित्रांनो. चार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 1 मिनिट. हा जो चार्ट आहे खूप इम्पॉर्टंट. आतापर्यंत सगळ्यात जास्त जे क्वेश्चन विचारले गेलेले आहे बघा मित्रांनो तर या चार्टवरतीच विचारले गेलेला आहे बघा मित्रांनो. हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये जवळपास समजा हायस्ट समजा 3 ते 4 क्वेश्चन विचारले जाते. 2016मध्ये 3 क्वेश्चन विचारले गेले होते बघा मित्रांनो. हा चार्ट लक्षात ठेवा. याच्यामध्ये समजा खूप सारे क्वेश्चन असे बनवू शकतो बघा मित्रांनो. याच्यामधलं कॉमन नेम आहे मॅन, हाऊस फ्लाय, मँगो, वीट. याच्यामध्ये जे बायोलॉजिकल नॉमनक्लेचर आहे बघा, मॅनचं नाव काय होमोसॅपियन्स, हाऊस फ्लायचं नाव काय मोसोडम डोमेस्टिटा. तर मित्रांनो हे जे प्रत्येक पॉईंट आहे जे येलो कलरमध्ये हायलाईट केलेलं आहे ते विचारले जाऊची शक्यता आहे, विचारले जाऊ शकते. म्हणून हा पूर्ण चार्ट तुम्ही पाठच करून घ्या बघा मित्रांनो. पुढचा पॉईंट बघूया आपण. टॅक्सॉनॉमिकली एड्स काय दिलं आहे, द कलेक्शन ऑफ ॲक्च्युअल स्पेसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल स्पेसीज इज एसेन्शियल अँड द काय दिलं आहे प्राईम सोर्स ऑफ द टॅक्सॉनॉमिकल स्टडीज. तर मित्रांनो याच्यामध्ये काय दिलं आहे, प्रत्येक जे समजा जे कलेक्शन केलेलं आहे बघा मित्रांनो ॲक्च्युअल स्पेसीज, प्रत्येक प्लांटचं जे कलेक्शन केलं जातं बघा मित्रांनो, जेवढे पण स्पेसीज आहे त्यांना समजा एक द कॅटेगरी समजा त्यांचं कलेक्शन केलं जातं बघा मित्रांनो. जेवढे समजा सपोज जर काही समजा डिझास्टर वगैरे झालं तर समजा एखादं समजा जे स्पेसीज आहे ते नष्ट होऊ शकतो, म्हणून त्याच्यासाठीच आधीच प्रिझर्व करून ठेवले जाते बघा मित्रांनो. त्यांना कलेक्ट करून ठेवले जाते. प्रत्येक पेशीची ओरिजिनल समजा बिया वगैरे समजा स्टोअर करून ठेवल्या जाते बघा मित्रांनो. काय दिलं आहे ते फ्युचर स्टडीजसाठी आपल्याला इम्पॉर्टंट असू शकते बघा मित्रांनो.
त्याच्यानंतर काय दिलं आहे बघा मित्रांनो, हर्बेरियम. हर्बेरियम खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा मित्रांनो, याच्यावरती प्रत्येक लाईनवरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे आतापर्यंत. हर्बेरियम इज द स्टोअर हाऊस ऑफ द कलेक्शन प्लांट स्पेसिमेन दॅट आर द ड्रिफ्ट प्रिझर्व अँड द प्रेझेंटेड द सीड. तर मित्रांनो आधी काय करायचे, जे एक समजा एक झाडाची साल आहे बघा मित्रांनो, त्याच्यावरती समजा एक समजा प्रिझर्व करून ठेवायचे बघा मित्रांनो, जे सीट आहे ते फर्दर तसं म्हणते याला आपण जे समजा युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, त्याला पण युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड केलेलं आहे बघा मित्रांनो. ते पण आपल्याला फ्युचरमध्ये समजा यूज होऊ शकतो जे स्टडी करण्यासाठी. पुढे काय दिलं आहे, द हर्बेरियम सीट ऑल्सो कॅरी लेबल प्रोव्हाइडिंग द इन्फॉर्मेशन अबाउट डेट अँड प्लेस कलेक्शन, इंग्लिश लोकल अँड बॉटॅनिकल नेम, फॅमिली कलेक्शन नेम etc. हर्बेरियम. तर मित्रांनो हे जे कलेक्शन आहे त्याच्यामध्ये जे नामनक्लेचर आहे ते कलेक्शन एक तर इंग्लिश नावामध्ये पण असणार, लोकल नावामधून पण असणार बघा मित्रांनो, त्याचं बॉटॅनिकल नेममधून पण असणार, त्याची फॅमिली कोणती फॅमिलीमध्ये येते ते पण त्याचं नाम त्याच्यामध्ये समजा रिप्रेझेंट केलं जाणार बघा मित्रांनो. ऑर्थोसिक्वेपुलर सिस्टम इन टॅक्सॉनॉमिकल स्टडीज, हा पण लक्षात ठेवा बघा मित्रांनो. पुढचा जो पॉईंट आहे तो आपला बॉटॅनिकल गार्डन. बॉटॅनिकल गार्डन दिलेलं आहे बघा मित्रांनो. काय दिलं आहे, द स्पेशलाइज द गार्डन हॅव द कलेक्शन ऑफ लिव्हिंग प्लांट फॉर द रेफरन्स. तर मित्रांनो जो बॉटॅनिकल गार्डन आहे बघा मित्रांनो, याच्यामध्ये समजा जे प्लांट वगैरे काय दिलं आहे, बॉटॅनिकल सायंटिफिक नेम अँड इज अ फॅमिली टू फेमस बॉटॅनिकल गार्डन आर अ की, इंग्लंड, इंडियन बॉटॅनिकल गार्डन हावडा, इंडियन आर द नॅशनल बॉटॅनिकल प्रेझेन्स इन्स्टिट्यूट लखनौ. तर मित्रांनो याच्यामध्ये की जे आपलं जे बॉटॅनिकल गार्डन ते कुठे कुठे आहे बघा मित्रांनो हे दिलेलं आहे. तर हा पण लक्षात ठेवा बघा मित्रांनो, कारण असे क्वेश्चन विचारले जाऊ शकते ते समजा जो बॉटॅनिकल गार्डन आहे कुठे आहे म्हणून, समजा इंग्लंडचं बॉटॅनिकल गार्डन कुठे आहे किंवा इंडियाचं बॉटॅनिकल गार्डन समजा ते काय दिलं आहे, नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे, असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतं बघा मित्रांनो. तर हे पण लाईन टू लाईन लक्षात ठेवा बघा मित्रांनो. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे तो आपला आहे बघा म्युझियम. म्युझियम तुम्हाला माहीतच असेल काय असतं बघा मित्रांनो. काय दिलं आहे, इन्सेक्ट आर प्रिझर्व इन द इंडेक्स बॉक्सेस आफ्टर कलेक्शन, किलिंग, पिनिंग. याच्यामध्ये काय दिलं आहे बघा मित्रांनो, म्युझियममध्ये समजा जेवढे पण ॲनिमल आहे त्यांचं कलेक्शन केलं जातं बघा मित्रांनो. त्याच्यामधले जे इन्सेक्ट आहे त्याला काय करत असते, आधी समजा त्याला इन्सेक्टला समजा मारत असते, त्याच्यानंतर त्याला किलिंग, सगळ्यात आधी त्याला मारत असते, त्याच्यानंतर त्याला पिनिंग करत असते आणि त्याच्यानंतर त्याला समजा फ्रीजिंग करत असते बघा मित्रांनो. त्याला प्रिझर्व करून ठेवलं जाते म्हणजे समजा स्टडी करण्यासाठी फ्युचरमध्ये समजा बघा मित्रांनो. त्याच्यामध्ये पुढचा पॉईंट काय दिला आहे, लार्ज ॲनिमल लाईक द बर्ड अँड द मॅमल आर युजली स्टफ द प्रिझर्व. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण जे मोठे ॲनिमल आहे त्याला आपण प्रिझर्व करून ठेवू शकत नाही बघा मित्रांनो. म्हणून काय करतात, म्युझियम आफ्टर द हॅव कलेक्शन द स्केलेटन ऑफ द ॲनिमल. तर मित्रांनो जे मोठे ॲनिमल आहे त्याचा आपण प्रिझर्व करू नाही शकत, म्हणून काय करतात ते मेल्यानंतर त्यांचे जे स्केलेटन आहे ते ठेवले जाते बघा मित्रांनो. आता पण तुम्ही बघू शकता की जे समजा आपले मोठे मोठे म्युझियम आहे त्याच्यामध्ये समजा जे आपले जे समजा डायनासोर आहे बघा मित्रांनो त्यांचे समजा प्रिझर्व करून ठेवलेले आहे, त्यांचे जे समजा स्केलेटन आहे ते ठेवलेलं आहे बघा मित्रांनो. त्याला आपण म्युझियम म्हणू शकतो. तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतो बघा मित्रांनो. हा पण लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. तसं तर सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो. पुढचा पॉईंट दिला आहे बघा मित्रांनो तो म्हणजे झुलॉजिकल पार्क. आता झुलॉजिकल पार्क कोणाला माहीत नाही, सगळ्यालाच माहीत असणार ऑब्वियसली. त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा मित्रांनो, जर ते जे ॲनिमल आहे बघा मित्रांनो त्याच्यामध्ये देअर आर द प्लेसेस वेअर द वाईल्ड ॲनिमल आर द केप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटल अंडर ह्युमन केअर अँड विच एनेबल टू लर्न अबाउट देअर फूड हॅबिट्स अँड द बिहेवियरल ऑल ॲनिमल. तर मित्रांनो याच्यामध्ये जे समजा जेवढे पण ॲनिमल आहे बघा मित्रांनो त्यांना त्यांचे जे बिहेवियरल आहे त्यांचं जे समजा त्याची स्टडी केल्या जाते बघा मित्रांनो. यांना हे म्हणजे समजा ह्युमन केअर म्हणजे समजा माणसाच्या केअर खाली अंडर ठेवले जाते बघा मित्रांनो. आता झुलॉजिकल पार्क सगळ्यालाच माहीत आहे बघा मित्रांनो, प्रत्येक शहरामध्ये एक ना एक झुलॉजिकल पार्क असतोच बघा मित्रांनो. तर इथे समजा खूप मुलाला खूप इंटरेस्टिंग वाटतं जाते समजा आपण त्याच्यामध्ये समजा नोटीस करू शकतो त्यांचं बिहेवियर कसं असतं बघा मित्रांनो, ते कोणत्या एन्व्हायरमेंट राहणं पसंत करते हे पण सगळ्या गोष्टी आधी स्टडी केल्या जातील. त्यांना तसं एन्व्हायरमेंट तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांना ठेवलं जातं बघा मित्रांनो. इथे काही समजा ॲनिमलचे फोटो दिलेले आहे लाईक बघा मित्रांनो त्यांना त्यांचं जे समजा एन्व्हायरमेंटमध्ये ते राहू शकते तसंच त्यांच्यासाठी एन्व्हायरमेंट क्रिएट केलं जाते बघा मित्रांनो आणि त्यांना ठेवले जाते बघा मित्रांनो. त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण झू म्हणत असतो बघा मित्रांनो. जे समजा जिथे प्राण्यांना ठेवले जाते बघा मित्रांनो माणसाच्या अंडर तर त्याला आपण झू म्हणलं जातो बघा मित्रांनो. पुढचा जो पॉईंट आहे बघा मित्रांनो तो की, हा पण इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो. की इज अनदर टॅक्सॉनॉमिकल एड यूज फॉर द आयडेंटिफिकल प्लांट अँड द ॲनिमल. काय दिलेलं आहे, बेस्ड ऑन द सिमिलॅरिटीज अँड द काय दिलेलं आहे डिसिमिलॅरिटीज. द कीज आर बेस्ड ऑन द कंटेनर कॅरेक्टर जनरली इन द पेअर कॉल द कॉपलेट. तर याच्यामध्ये कॉपलेट हा लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो. इट्स रिप्रेझेंट द चॉईस मेड बिटवीन द ऑपोजिट ऑप्शन. दिस रिझल्ट
काय ॲक्सेप्टन्स ओनली अँड काय दिलं आहे रिजेक्शन ऑफ द अदर इज स्टेटमेंट ऑफ द की इज कॉल्ड द लेड. याच्यामध्ये जे कॉपलेट आहे लेड आहे हे 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो, हे लक्षात ठेवा. सेपरेट द टॅक्सॉनॉमिकल रिक्वायर्ड फॉर द इज टॅक्सॉनॉमिकल कॅटेगरी सच द फॅमिली जीनस अँड द स्पेसिस फॉर आयडेंटिफिकेशन पर्पज कीज आर द जनरली अनालिसिस इन द नेचर. तर मित्रांनो हे जे कीज आहे बघा मित्रांनो हा आपल्याला फ्युचर डिनोट करत असते बघा मित्रांनो. फ्युचरमध्ये काय होईल अशा समजा याच्यामध्ये समजा आपल्याला माहिती मिळू शकते फ्युचरची. तर जी की आहे बघा मित्रांनो ती फ्युचर रिप्रेझेंट करत असते बघा मित्रांनो. याच्यामध्ये फ्लोरा काय दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये 3 पॉईंट दिलेले होते. एक म्हणजे कपलेट, दुसरा म्हणजे काय दिलं आहे बघा मित्रांनो इथे लीड. हे पण लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. पुढे काय दिलं आहे फ्लोरा मॅन्युअल मोनोग्राफ आर द कॅटेगराइज आर द सम अदर मीन्स द रिडिंग डिस्क्रिप्शन देस द also help in the collect identification. Flora contain the actual account habits and the distribution of the plant of the given area. This providing the index to the plant species found in the. तर मित्रांनो हा पूर्ण जे समजा तुम्हाला की दिलेला आहे तो सगळ्यात हाईड केला आहे म्हणजे समजा पूर्णच इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो. तर मी तुम्हाला जे आज इथे समरीमध्ये पण एक इम्पॉर्टंट पॉईंट दिले आहे बघा मित्रांनो. काय दिलं आहे प्लांट अँड ॲनिमल आर द फाउंड द बॉटॅनिकल गार्डन और झुलॉजिकल पार्क. द टॅक्सॉनॉमिकल ऑल्सो प्रिपेअर द डिस्मिनेशन इन्फॉर्मेशन डोट द मॅन्युअल अँड द मोनोग्राफ फॉर द फर्दर टॅक्सॉनॉमिकल स्टडीज. तर याचे स्टडीजसाठी त्यांना ठेवले जाते बघा मित्रांनो झूममध्ये वगैरे. तर हा पण लाईन लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो. तर आज आपण पहिला चॅप्टर बघितला आहे बघा मित्रांनो द लिव्हिंग वर्ल्ड. याच प्रकारे आपण हीच सिरीज आपण पुढे कंटिन्यू ठेवू. पर डेला समजा एक चॅप्टर कंप्लीट करत जाऊ बघा मित्रांनो. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असे समजा इथून पुढे प्रत्येक डेला एक चॅप्टर समजा तुम्हाला पूर्णपणे समजा रिव्हिजन करून दिला जाईल बघा मित्रांनो. आणि फक्त खूप थोड्या वेळामध्ये तुमचं पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल बघा मित्रांनो. तर मित्रांनो थँक्यू. तोपर्यंत